हॅलो स्टुडंट्स, आज आपण नेक्स्ट पॉईंट बघतोय बघा. रोटेशनल डायनॅमिक्समध्ये नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा आपला, ॲप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्याच्यामध्ये फर्स्ट ॲप्लिकेशन आहे व्हेइकल अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. तर हे ॲप्लिकेशन बघत असताना आपण बघूयात बघा, व्हेइकल अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकमधून जेव्हा मूव्ह होते तर त्यावेळी कसं दिसणार बघा. सपोज ही एक व्हेइकल आहे, हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक कसा असणार आहे, अशा पद्धतीने असणार आहे बरोबर. म्हणजे इथं व्हेइकल असणार आहे राईट, आणि ह्या सर्क्युलर ट्रॅकची ही काय असणार आहे, हा सर्क्युलर ट्रॅकचा हा काय असणार आहे, सेंटर असणार आहे राईट. हा काय असणार आहे, सेंटर. आणि ही काय असणार आहे, सर्क्युलर ट्रॅकची रेडियस असणार आहे, स्मॉल आर राईट. म्हणजे व्हेइकल आपल्याला कशी दिसणार आहे, अशा पद्धतीने दिसणार आहे. हे काय असणार आहे, सर्क्युलर ट्रॅकचं ह्या सर्क्युलर ट्रॅकचं हे सेंटर असणार आहे. आर काय असणार आहे, रेडियस ऑफ कर्वेचर. त्या सर्क्युलर ट्रॅकची काय असणार आहे, रेडियस असणार आहे. आता ह्या व्हेइकलवर दोन प्रकारचे बघा, किती प्रकारचे फोर्सेस ॲक्ट होतात बघा, व्हेरियस फोर्सेस ॲक्ट होतात. फर्स्ट फोर्स आहे त्या कारचं किंवा त्या व्हेइकलचं असणार वेट, mg. m म्हणजे मास ऑफ द व्हेइकल, g म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणू शकतो आपण त्याला बरोबर. मग डाऊनवर्ड डायरेक्शनने असतं ते. तर याच्या अपोजिट बरोबर, रोड सरफेस त्याच्या अपोजिट त्याच्यावर एक फोर्स ॲक्ट करणार जे की परपॅन्डिक्युलर असणार. ही व्हेइकल आहे, याला परपॅन्डिक्युलर म्हणजे कोण, नॉर्मल रिॲक्शन असते बरोबर. n नॉर्मलचा अर्थच आहे परपॅन्डिक्युलर राईट. आणि ह्या कार जी घेतली आपण, व्हेइकल जी घेतली आहे त्याच्या टायरमध्ये आणि ह्या रोडच्या सरफेसमध्ये काय असणार, स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स असणार राईट. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्हणतो आपण त्याला. डिनोट कशाने करतो आपण, FS ने डिनोट करतो राईट. म्हणजे हीच डायग्राम बघा अशा पद्धतीने इथं तुम्हाला दिसते काढलेली बरोबर. हीच डायग्राम आहे बघा. म्हणजे कशा असणार आहे बघा, ही व्हेइकल बरोबर, ही नॉर्मल रिॲक्शन तिच्यावरती, त्यानंतर वेट कसा असणार आहे, mg डाऊनवर्ड डायरेक्शनला असणार आहे. आणि ह्या व्हेइकलच्या टायरमध्ये आणि ह्या रोड सरफेसमध्ये काय असणार आहे, फ्रिक्शनल फोर्स असणार आहे राईट. आणि ते कसं असणार आहे, टुवर्ड्स द सेंटर असणार आहे. मग टुवर्ड्स द सेंटर आपण बघितले कुठलं फोर्स असतं, सेंट्रिपिटल फोर्स असतं. म्हणजे इथं फ्रिक्शनल फोर्स काय म्हणून ॲक्ट होणार आहे, सेंट्रिपिटल फोर्स म्हणून ॲक्ट होणार आहे. आर काय आहे, ह्या सर्क्युलर ट्रॅकची रेडियस आहे. हीच डायग्राम इथं दाखवलेली आहे. तर सी काय आहे, सेंटर ऑफ अ सर्क्युलर पाथ सी. त्यानंतर आर काय आहे, रेडियस ऑफ द सर्क्युलर पाथ. त्यानंतर एन काय आहे, नॉर्मल रिॲक्शन जी की कशी आहे, त्या व्हेइकलला परपॅन्डिक्युलर आहे. नॉर्मल रिॲक्शन अपवर्ड डायरेक्शनला आहे, नॉर्मल रिॲक्शन अपवर्ड डायरेक्शनला आहे, त्यामुळं ॲरो मी अपवर्ड डायरेक्शनला दाखवलेला आहे बरोबर. त्यानंतर काय सांगू शकतो आपण, वेट mg हे काय आहे, वेट काय आहे, वेट. त्याच्यामध्ये m काय आहे, मास आहे व्हेइकलचं, मास ऑफ व्हेइकल. आणि g काय आहे, ॲक्सेलरेशन ड्यू टू, g काय आहे, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी राईट. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. त्यानंतर FS काय आहे, कोणती टर्म राहिली, FS काय आहे, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन किंवा फ्रिक्शनल फोर्स म्हटलं तरी चालेल, स्टॅटिक फ्रिक्शन राईट. आता डायग्राममध्ये काय दिसतं आपल्याला बघा, नॉर्मल रिॲक्शन कुणाला बॅलन्स करणार आहे, वेटला, mgला बरोबर. म्हणजे n कुणाला बॅलन्स करणार आहे, mgला. मग आपण फर्स्ट इक्वेशन काय लिहू शकतो बघा, त्याच्या पण आधी आपण काय बघूयात बघा, इथं एक्सप्लेन करताना काय सांगणार, कन्सिडर अ व्हेइकल अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक ऑफ रेडियस r, देन द फोर्सेस ॲक्टिंग ऑन द व्हेइकल आर. कोणते कोणते असणार सांगा, फोर्सेस ॲक्टिंग ऑन व्हेइकल, बघा. फर्स्ट फोर्स कोणता असणार आहे, वेट त्याचं mg जे की कसं असणार आहे, ॲक्टिंग
ॲक्टिंग डाऊनवर्ड डायरेक्शनने असणार आहे, बरोबर. ॲरो दाखवलेला आहे डाऊनवर्ड. सेकंड काय असणार सांगा, नॉर्मल रिॲक्शन. नॉर्मल रिॲक्शन जे कसं आहे सांगा, ॲक्टिंग अपवर्ड डायरेक्शनला आहे, बरोबर. नॉर्मल रिॲक्शन कशी आहे बघा, अपवर्ड डायरेक्शनला आहे. त्यानंतर थर्ड काय असणार सांगा, थर्ड फोर्स कोणता असणार आहे, फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स किंवा त्याला काय म्हटलं आपण, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, जे कशाने दाखवले आपण, एफएसने दाखवलेलं आहे, राईट. आणि ते कसं आहे, टुवर्ड्स द सेंटर आहे. कसं आहे ते, टुवर्ड्स द सेंटर. टुवर्ड्स द सेंटर, राईट. देन आता डायग्रॅमवरून काय लिहू शकतो आपण, फर्स्ट इक्वेशन एन कुणाला बॅलन्स करणार आहे, एम जी, बरोबर. म्हणजे आपण इक्वेशन लिहू शकतो एन इज इक्वल टू एम जी, राईट. सेकंड इक्वेशन काय लिहू शकतो आपण, एफ एस काय आहे बघा डायग्रॅममध्ये, एन इज इक्वल टू एम जी लिहिलं. ह्या इक्वेशनला इक्वेशन फर्स्ट म्हणूयात आपण, राईट. आता एफ एस काय म्हणून ॲक्ट होते, एफ एस म्हणजे फ्रिक्शनल फोर्स काय म्हणून ॲक्ट होते, ह्या टायरच्या रोडचा सरफेस आणि टायर व्हेकलचा ह्यांच्यामधलं फ्रिक्शनल फोर्स आहे, ज्याच्यामुळं ती व्हेकल काय होणार आहे, त्या सर्क्युलर ट्रॅकमधून काय होणार आहे, हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकमधून सेफली मूव्ह होणार आहे. हे जर फोर्स नसतं तर व्हेकल काय झाली असती, स्लिप झाली असती, राईट. म्हणजे हे एफ एस काय म्हणून ॲक्ट होणार आहे इथं, सेंट्रिपिटल फोर्स. कसा आहे, टुवर्ड्स द सेंटर आहे. तुम्हाला माहिती आहे सेंट्रिपिटल फोर्स कसं असतं, टुवर्ड्स द सेंटर असतं. मग एफ एस इज इक्वल टू तुम्ही म्हणू शकता की सेंट्रिपिटल फोर्स. आणि सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, एफ एस इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. दुसरा अजून एक फॉर्म्युला आहे बघा, एम आर ओमेगा स्क्वेअर. हा फॉर्म्युला जरी फक्त लिहिला तरी चालतो, हा फक्त हा नाही लिहिला तरी चालतो आहे, हा मेन आहे एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, राईट. इक्वेशन 1 इक्वेशन 2, हे इक्वेशन 2. आता इक्वेशन 2ला डिवायडिंग इक्वेशन 2 बाय 1. इक्वेशन 2ला इक्वेशन 1ने डिवाइड करा, काय मिळणार मग तुम्हाला सांगा, हा फॉर्म्युला तेवढा कन्सिडर करा, हा नाही केला तरी चालेल. काय येणार मग, एफ एस अपॉन एन इज इक्वल टू एफ एस अपॉन एन, बरोबर. इक्वेशन 2ला इक्वेशन 1ने डिवाइड करायचं आहे, मग काय मिळणार तुम्हाला, एफ एसचं काय आहे, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर डिवायडेड बाय काय आहे, डिवायडेड बाय एम जी. एमला एम काय होणार इथं, कॅन्सल होणार आहे. म्हणजेच तुम्हाला काय फॉर्म्युला मिळाला, एफ एस अपॉन एन इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. राईट. आता हे आहे बघा, हे टोटल तुमचं आत्ताचं जे डेरिवेशन आहे ते केलेलं आहे बघा आपण. तर आता बघा पुढचा पार्ट बघूयात आता आपण, म्हणजे एफ एस अपॉन एन इज इक्वल टू काय फॉर्म्युला मिळाला आहे, व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. आता 11th तुम्ही एक हे शिकलेलं आहे बघा, डेरिवेशन बघितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये एक फॉर्म्युला बघितलेला आहे बघा, स्टॅटिक फ्रिक्शन, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नॉर्मल रिॲक्शन. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नॉर्मल रिॲक्शन. देन एफ एस इज इक्वल टू काय म्हणू शकतो आपण इथं, म्यू एस इंटू एन. हा कॉन्स्टंट घेऊ शकतो. म्यू एसला काय म्हणतात, कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. म्यू एसला काय म्हणतात, कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्हणतात. कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, राईट. त्यानंतर म्यू एस देअरफॉर वी गेट ॲज काय फॉर्म्युला मिळणार इथं तुम्हाला, एफ एस अपॉन एन इज इक्वल टू म्यू एस. एफ एस अपॉन एन इज इक्वल टू काय मिळणार फॉर्म्युला, म्यू एस मिळणार, राईट. मग इथं जर तुम्ही एफ एसचं अप्पर लिमिट जर कन्सिडर केलं तर एफ एस इथं काय मिळणार तुम्हाला, मॅक्झिमम मिळणार. अप्पर लिमिट जर कन्सिडर केलं तर एफ एस मॅक्झिमम अपॉन एन इज इक्वल टू म्यू एस. आता इथं आपल्याला बघा दोन इक्वेशन मिळालेत. फर्स्ट पार्टमध्ये एफ एस अपॉन एन इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी मिळाले, आणि दुसरं इक्वेशन काय मिळालं आपल्याला, एफ एस अपॉन एन इज इक्वल टू म्यू एस. मग काय मिळणार तुम्हाला, ह्या लेफ्ट हँड साईड काय मिळाला, दुसरं इक्वेशन काय मिळालं सांगा, आत्ता काढलेलं आपण, एफ एस अपॉन एन इज इक्वल टू म्यू एस. तर याच्यावर आपण काय लिहू शकतो, म्यू एस इज इक्वल टू काय लिहू शकतो, हे इक्वेशन लिहू शकतो, व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. राईट. मग इथं व्हेलॉसिटी कशी मिळणार आहे तुम्हाला, मॅक्झिमम मिळणार आहे.
तर काय मिळणार मग व्ही स्क्वेअर मॅक्सचं काय मिळणार मग हे आर जी तिकडे गेल्यानंतर काय होणार त्या साईडला गेल्यानंतर म्यू एस इंटू आर जी राईट. म्हणजेच व्ही इज इक्वल टू काय मिळणार मग व्ही मॅक्स इज इक्वल टू काय मिळणार व्ही जर काढायचं असेल तर दोन्ही साईडचं काय व्हायला लागणार स्क्वेअर रूट म्हणजेच म्यू एस इंटू आर जी राईट. दिस इज द मॅक्झिमम सेफ्टी स्पीडचा फॉर्म्युला आपल्याला मिळाला. एवढा जर स्पीड असेल व्हेकलचा तरच ती व्हेकल काय होणार केवढा व्ही मॅक्स इज इक्वल टू म्यू एस इंटू आर जी बरोबर. एवढा जर स्पीड असेल मॅक्झिमम किंवा याच्यापेक्षा कमी एवढा जर स्पीड असेल किंवा याच्यापेक्षा मिनिमम स्पीड असेल तरच व्हेकल काय होणार त्या सर्क्युलर ट्रॅकवरून सेफली मूव्ह होणार. जर याच्यापेक्षा जर स्पीड जास्त झाला तर व्हेकल काय होणार व्हेकल स्लिप होणार तिथे ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे बरोबर. म्हणजे व्हेकल जर सर्क्युलर ट्रॅकवरून जर सेफली मूव्ह होत असेल तर कोणता फॉर्म्युला यूज करणार तिथं आपण व्ही मॅक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ म्यू एस इंटू आर जी. म्यू एस काय आहे कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, आर काय आहे रेडियस ऑफ सर्क्युलर ट्रॅक आणि जी काय आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. दिस इज द मॅक्झिमम पॉसिबल स्पीड. हा कशाचा फॉर्म्युला मिळाला दिस इज मॅक्झिमम पॉसिबल स्पीड. मग तुम्हाला MCQ पण ह्याच्या रिलेटेड विचारतात. म्यू एसची व्हॅल्यू दिलेली असते, आर दिलेला असतो, जी तर आपल्याला माहीतच आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि मॅक्झिमम सेफ्टी स्पीड काढायला विचारतात व्हेकलचा. तर त्यावेळी हा फॉर्म्युला यूज करून तिथं तुम्ही तो MCQ सॉल्व करू शकता. इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे व्ही मॅक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ म्यू एस इंटू आर जी. म्हणजे व्हेकल जर सेफली मूव्ह होणार असेल तर कोणता फॉर्म्युला वापरायचा व्ही मॅक्स इज इक्वल व्हेलॉसिटी किती पाहिजे त्या व्हेकलची व्ही मॅक्स इज इक्वल टू म्यू एस इंटू स्क्वेअर रूट ऑफ म्यू एस इंटू आर जी राईट. हे झालं आपलं फर्स्ट ॲप्लिकेशन. काय होतं फर्स्ट ॲप्लिकेशन आपलं तर ॲप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये फर्स्ट ॲप्लिकेशन आपण काय बघितलं तर व्हेकल कशी मूव्ह होणार आहे ते बघितलं आपण. हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकवरून मूव्ह होणार आहे ते बघितलं आपण. तर अशा पद्धतीने ॲप्लिकेशन आहे. आता आपण नेक्स्ट ॲप्लिकेशन बघूयात. बघा नेक्स्ट ॲप्लिकेशन काय आहे बघा. नेक्स्ट ॲप्लिकेशन सेकंड ॲप्लिकेशन बघूयात. त्याचं नाव काय आहे बघा व्हेकल ऑन अ सेकंड ॲप्लिकेशन काय आहे आपलं वेल ऑफ डेथ. वेल ऑफ डेथ यालाच हिंदीत काय म्हणतात मौत का कुआं. जसं की तुम्ही पूर्वी यात्रेत वगैरे ते असायचं की एक सर्क्युलर ट्रॅक असायचा ज्याच्यामधून व्हेकल काय व्हायची मूव्ह व्हायची व्हेकल. तर तो स्टंट वगैरे असायचे ते पूर्वी. तर त्याच्यामध्ये बघा कशा पद्धतीने असायचं बघा असा सिलेंड्रिकल ट्रॅक असायचा बरोबर. त्याच्यामध्ये कसं असतं असा सिलेंड्रिकल ट्रॅक आणि याच्यामधून व्हेकल काय होते अशी सर्क्युलर ट्रॅकमध्ये अशी काय होणार आहे आतमध्ये व्हेकल अशी गोल गोल फिरणार आहे बरोबर. हा ट्रॅक घेऊयात आपण कन्सिडर करूयात. इथं आपली व्हेकल आहे. व्हेकल एक काय पॉईंट कन्सिडर करायचा व्हेकल म्हणजे राईट. ही व्हेकल आहे. व्हेकलवर नॉर्मल रिॲक्शन कशी असणार आहे परपेंडिक्युलर असणार. ही व्हेकल आहे आपली इथं सपोज कन्सिडर करूयात पॉईंटने दाखवलेलं व्हेकल. तिचं वेट तिला कुठं खेचणार आहे खाली mg आणि Fs कसं असणार आहे या डायरेक्शन असणार आहे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बरोबर. मग आता वेल ऑफ डेथमध्ये बघा अशा पद्धतीने डायग्राम आहे. इथं आपली व्हेकल आहे. असा सर्क्युलर ट्रॅक ती काय करणार आहे आतमध्ये परफॉर्म करणार आहे. एक सर्क्युलर ट्रॅक आपण कन्सिडर करण्यासाठी घेतलेला आहे. सपोज आपली व्हेकल इथं आहे. पॉईंट कन्सिडर करायचा. पॉईंट म्हणजे ही व्हेकल आहे आपली. हे कन्सिडर करायचं आहे. नॉर्मल रिॲक्शन कुठे खेचणार तिला परपेंडिक्युलर काढायची नॉर्मल रिॲक्शन बरोबर. Fs या डायरेक्शनने असणार अपवर्ड. mg वेट तिचं कुठं असणार तिला डाऊनवर्ड डायरेक्शनने खेचणार बरोबर. म्हणजे ह्या केसमध्ये कोणते कोणते फोर्सेस ॲक्ट होतात व्हेकलवर. फोर्सेस ॲक्ट ऑन व्हेकल कोणते कोणते असणार सांगा फोर्सेस ॲक्ट ऑन व्हेकल. नॉर्मल रिॲक्शन राईट.
जी कशी आहे टुवर्ड्स द सेंटर आहे, म्हणजे इथं नॉर्मल रिॲक्शन काय म्हणून ॲक्ट होणार आहे, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स म्हणून ॲक्ट होणार आहे, राईट. आणि एफ एस काय आहे, फोर्स ऑफ फ्रिक्शनल फोर्स असणार आहे, आणि mg काय असणार आहे, वेट असणार आहे, बरोबर. मग फोर्सेस ॲक्टिंग ऑन व्हेकल कोणते कोणते असणार आहेत सांगा. एक नॉर्मल रिॲक्शन n, नॉर्मल रिॲक्शन. सेकंड एफ एस काय असणार आहे, एफ एस काय असणार आहे सांगा, फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स कुणाच्यातला, टायर, व्हेकलच्या टायरमधला आणि त्या रोडच्या सरफेसमधला फ्रिक्शनल फोर्स. त्यानंतर mg काय असणार आहे, वेट, जे की कुठं असणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनने असणार आहे, बरोबर. मग ह्या डायग्रामवरून आपण कसं लिहू शकतो, कोण कुणाला बॅलन्स करणार आहे इथं, एफ एस इज इक्वल टू mg, राईट. आणि नॉर्मल रिॲक्शन म्हणजेच काय असणार आहे आपलं, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स, त्याचा फॉर्म्युला काय असतो, mv²/r. अगेन दुसरा फॉर्म्युला काय आहे बघा आपला, mr², हा यूज करतो आपण जास्त, mv²/r, राईट. त्यानंतर पुढं काय येणार आहे सांगा, इथंपर्यंत समजले आपल्याला. आता बघा पुढचा पार्ट काय असणार आहे बघा, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज ऑलवेज, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज ऑलवेज लेस ऑर इक्वल टू काय असतं बघा, μs × n असतं. हे रिलेशन आपण मगाशीच्या पण आता व्हेकल ऑन अ सर्क्युलर ट्रॅक ह्या ॲप्लिकेशनमध्ये पण बघितले. फक्त इथं काय कन्सिडर करायचं, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज लेस ऑर इक्वल टू μs n. मग काय लिहू शकतो आपण, एफ एस इज लेस ऑर इक्वल टू μs n, राईट. मग एफ एसचा काय फॉर्म्युला मिळाला आपल्याला, एफ एस इज इक्वल टू काय मिळालं इथं बघा, एफ एस इज इक्वल टू mg. हा फॉर्म्युला इथं आपण डायरेक्ट पुट करू शकतो, एफ एस इज इक्वल टू mg, राईट. एफ एस इज इक्वल टू mg इथं पुट करा, एफ एसच्या जागी mg. लेस ऑर इक्वल टू काय येणार मग इथं, μs. आणि नॉर्मल रिॲक्शनचा फॉर्म्युला काय मिळाला आहे आपल्याला, mv²/r, राईट, mv²/r. जास्त हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, हा नाही केला तरी चालेल, mv²/r, राईट. मग m गेट काय होणार आहे, दोन्ही साईडचं कॅन्सल होणार आहे. मग काय मिळणार, g इज लेस ऑर इक्वल टू μs v²/r. मग आपल्याला काय काढायचं आहे, v² काढायचं आहे, ते एका साईडला ठेवूयात. साईन काय होणार, v² या साईडला घेतलं मी, हे साईन काय होणार, या साईडला अशा पद्धतीने येणार, बरोबर, कारण v² मी या साईडला घेतलेलं आहे. मग काय येणार, μs, v² ह्या साईडला घेतलेलं आहे आपण. मग फॉर्म्युला काय येणार इथं आता, rg/μs, म्हणजेच v इज इक्वल टू आपण असं म्हणू शकतो, v² इज इक्वल टू rg/μs, और v इज इक्वल टू दोन्ही साईड v पाहिजे आपल्याला, v मिनिमम मिळणार ह्या केसमध्ये, v मिनिमम किती मिळणार मग, √rg/μs, हा फॉर्म्युला मिळणार, बरोबर. म्हणजे v मिनिमम वेल ऑफ डेथमध्ये किती मिळणार तुम्हाला, v मिनिमम इज इक्वल टू √, वेलॉसिटी मिनिमम किती मिळणार, √rg/μs. r काय आहे, रेडियस आहे, बरोबर. त्यानंतर g काय आहे, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे, आणि μs काय आहे इथं आपला कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, राईट, बरोबर. हा पण फॉर्म्युला महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवायच्या रिलेटेड MCQ विचारला जातो एक्झाममध्ये. ओके, थँक्यू.